म्हणजे आपल्या गावासारखं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक महाराज आले. त्यांच्याबद्दल गावातल्या सगळ्या लोकांची आतोनात अशी श्रद्धा. 2-3 दिवस महाराजांच्या सगळ्यांनी खूप सेवा केली. तिथं चांगलं पारायण झालं, प्रवचन झालं, कीर्तन झालं आणि महाराज आता गाव सोडून जाणार. सगळ्या लोकांना त्यांनी काय केलं, सगळ्यांच्या गळ्यामध्ये काय घातल्या, माळा घातल्या, दीक्षा दिली. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आता सगळ्यांच्या घरात आणि तेवढीच एक गोष्ट धनगराला कळलं. धनगराची बायको म्हणते, अहो तुम्हाला काय कळतं का, अख्खं गाव तिकडे जाते, 3 दिवस झालं, आता ते महाराज जाणार पण असेल, जावा जरा त्या महाराजाला भेटून तरी या, दर्शन तरी घेऊन या, काहीतरी आपल्या जीवनामध्ये सुख शांती जरा लाभल, जावा. धनगर काय, धनगर तो धनगर तिथली गुंगडी टाकले खाण्यावर जायला लागला. अहो तुम्हाला कळतं का, त्या साधूला भेटायला चालय, काहीतरी सोबत घेऊन जावा, मोकड्या हाताने जायचं नाही दर्शनाला. हा का, काय घेऊ, तिथं कांदा मुळा भाजी ती सगळी गुंगडी गुंडाळली, घेऊन चालले धनगर. आणि जायला म्हणलं गावाच्या विश्व एवढी लोक का जमा झाले, कोणाचा ऍक्सिडेंट झाला का काय, जाऊन बघतोय तर तिथं ते जे साधूला ते भेटायला आले होते ते साधू सगळ्यांचा काय घेत होते, निरोप. पुढल्या सप्त्याला भेटू, पुढल्या वर्षी भेटू, गावाच्या वेशीच्या बाहेर झालेले. म्हटलं काय चालले, म्हणजे ते चालले साधू, साधू चालले, तुम्हाला काय दिलं साधूने, त्यांनी आम्हाला लय बाहेर दिले, पण आम्ही नाही तुला साधारण काय दिलं, देवाचं नाव दिलं. हा का, ते गेलो पळत साधूच्या पायाला मिठी मारली. म्हणलं साधू म्हणले, हा ठीक आहे दर्शन, आयुष्यवंत. आयुष्यवंत नाही, तुम्ही अख्ख्या गावाला जी दिले ना ती मला द्या. साधू म्हणले, मी काहीच नाही, सगळे म्हणतात दिले, आम्ही कोणाला सांगणार नाही. साधू म्हणले, अरे मी त्यांना काय दिले, देवाचं नाम दिले, मग मला पण ती द्या. साधू म्हणले, अरे असं नाही देत, त्याच्यावर शक्तिपात करायला लागतो, त्यामध्ये शुचिभूत होऊन बसावं लागतं. साधू म्हणला, मला काय माहिती रे, मला तुम्ही जोपर्यंत ती देत नाही तोपर्यंत मी तुमचे पायच सोडणार नाही. साधू जरा हुशार होते. बरं त्या घुंगडीत काय आणलंय, काय नाही, मी तुमच्यासाठी कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हे जा चल, हाच तुझा मंत्र. त्या देव आहे का, राम आहे का, कृष्ण आहे का, काही नाही, आपल्या अशाच भावनेतून बोलून साधू निघून गेले. पण त्याचा दृढ विश्वास तिथं, माझ्या गुरुंनी मला देवाचं नाव काय, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा, तिथे एवढंच रटवायचं, कांदा मुळा भाजी, बकरवेळे, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. वर्षभर त्यांनी तीच सारखं कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. बायक भाजी कशाला यायला लावलं काय माहिती, सारखं कांदा मुळा भाजी वाढते. बघा नामासारखं महत्व कशात नाही, पण मनामध्ये भावना काही नाही. ह्यो गुरुंचा मंत्र आहे. आणि वर्षांनी कळालं की गुरु आता आपल्या गावामध्ये येणार आहे. सगळ्यांनी तिथं तयारी केली, रांगोळ्या काढल्या, सगळं घरदार सारून उभं घेतले. आता ह्याला कळालं गुरु येणार आहे, पण बकरी डोंगरावर लावली, म्हणजे आता जातो गुरु आले असते. गेलं बघतो तो सगळी गावाच्या ईश्वर सगळी लोक परत म्हणले, गुरुदेव कुठे, अरे तो की तिकडं. मग कोण गेले आणायला, येड आहे काय, इथं सगळं म्हणून दिलं महापूर चालल्यावर कोण पाण्यामध्ये जाणार आहे. अरे खोळ्यानो, हा बाजूला खाण्यावली गुंगडी टाकली त्या नदीच्या पाण्यावर. म्हणला कांदा मुळा भाजी चल, गुंगडी लागली तरगायला, गुरुकडे यायला, गुरुच पाहायला नाही, चालले काय म्हटलं. हे सगळं महत्व कशाचं आहे, नामाच आहे. तुमच्या हृदयामध्ये जर तो अनन्य भाव असेल तर भगवंत छाती ठुकून म्हणतो, मी तुम्हाला प्राप्त झालो म्हणूनच समजा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच आहे. ही भावना कधी निर्माण होणार आहे, ज्या वेळेस आपण त्या देवाच्या नावाचा महिमा आपल्या हृदयस्थ करणार आहे. हृदयस्थ कधी करणार आहे, ज्यावेळेस आपण अशा धर्ममंडपात येणार आहे. अशा धर्ममंडपात कधी येणार आहे, ज्यावेळेस गावामध्ये असा सप्ताह आयोजित करणार आहे. आणि असा सप्ताह कधी उभा राहणार आहे, ज्यावेळेस अख्खं गाव एकत्र येणार आहे. वाडीचं कौतुक 12 वर्ष सप्ताह टिकलं, ही डोक्यावनी पाणी बर का. म्हणजे तात्यांचं कौतुक मुखातून का निघते, ह्या लोकांनी माझ्यापेक्षा जास्त तात्याने जवळून पाहिले. म्हणजे काय काय सत्य तर तात्याने असे उभे केले की त्या देवळामध्ये मांडव पण बांधला नाही, जाऊन तात्यानेच घरून येऊन गेला. ते चौरंग पण तात्याच घेऊन गेल्यात बरं का तिथं. आणि म्हणजे काय केळीची पान आणायला होतं आमच्या वारकऱ्यांना, करा म्हणले. अहो 200 रुपये देऊन ना 7-7 दिवस ते विना घेणारे विनेकरी तात्यांची ती. म्हणजे तात्याने अशी माणसं ठेवली विण्याला की ज्यांना गावामध्ये आई वडिलांना पोरं पण जावं पुढे तरी. तात्या म्हणायचे माझ्याकडे या, तुम्हाला 2 टाइम जेवायला चांगलं, आणि पैशाचा काही विषयच नव्हता. पण तात्याने तशी जपली, ते सप्ते उभे केले. आज ही सगळी आम्हाला एवढे कौतुकाने तालुक्यामध्ये नाव घेतलं तर ते आम्हाला बोलवलं जाते. आम्ही फक्त त्याच्यावली मली म्हणाय नाही पाहिजे, पण आज आमचा एवढा मान सन्मान त्यांच्यामुळे. कुणीतरी तिथं मोठं बलिदान केले म्हणून आज आम्हाला एवढं कौतुकाचे दिवस आम्हाला पाहायला भेटतात. आता तुम्हाला सगळ्यांना एक सांगू का, काय काय जण लय वाईट असतात बरं का, एवढे वाईट असतात की सांगायला सगळं. म्हणजे काय काय जण म्हणतात की ते हाडाचेच वाईट लोक आहेत, किती चांगलं वागा तरी वाईटच असतात. माझ्या आजीची कोण मैत्रीण नाही, गावात कोणी सांगू तरी.
म्हणजे आजी आमची तशी स्वभावनीले बारी बर का महाराज, पण मुखातून जरा कठीण. मी पुण्यातून आलो भाऊ, आणि माझा मित्र पोलिसाचा पोरगा होता, आम्ही दोघं आलो. त्याला म्हणलं आशिष तू इथंच थांब, मी 2 मिनिटात आजीच्या पाया पडून आलो, तू आतमध्ये येऊ नको. मला माहिती होते ह्यो आला तर आता ह्याला काहीतरी आहे, आमची आजी बोलणार आहे. ते बाहेर थांबवलं, मी पळत गेलो, आजीच्या पाया पडून चांगलं चाललंय, काळजी करू नका असं बोलून मी निघणार. तेवढ्यात माझा मित्र आशिष त्या दाराच्या उभं येऊन टेकला. आता आशिष काय म्हणलं आमच्या आजीला बर का, काय मग आजी कशा आहेत, चांगला प्रश्न. मग दादा आमचा आशिषला आजी काय म्हणली माहितीये का, तो म्हणला काय मग आजी कशा आहेत. आजी म्हणली नाही मिली अजून, मिली नाही अजून म्हणली. आता करायचं काय. म्हणून वाणी चांगली पाहिजे, मन स्वच्छ, मुखातलं वाणी चांगली पाहिजे. अहो अशी अनेक लोक किती कीर्तन केली एकाने, तर म्हणजे जवळच उदाहरण आहे, लय कीर्तन केली. तात्या म्हणजे बघ खोटं बोलू नको, लोकांसोबत लबाड्या करू नको. तात्यांची भाषा जरा, तात्यात पहिले कॉन्ट्रॅक्टर होते ना, लबाड्या करायचे नाही. तात्यांचे एक शब्द पडले बरं, ए भाडव्या म्हणायचे, लबाड्या करू नको म्हणायचे. आता त्या हा करायचा. शेवटी तात्या म्हणले एखाद्या दिवशी असं होईल ना तुझी वाणीच जाईल म्हणले. चालू कीर्तनात वाणी गेली बारामती मध्ये, त्याने ते सोडलं नाही, गेली वाणी. अशा गोष्टी असतात. मग त्यासाठी काय पाहिजे, मनामध्ये चांगला भाव. मग काय काय हाडानीच वाईट असतात. आता तुम्हाला काय वाटतं, कैकईने रामप्रभूने वनवास मागितला, मग कैकईचाच दोष आहे का त्यात, किंवा मंत्र्यांनी सुचवलं म्हणून तेवढाच दोष आहे का. आता एखादी मंत्र आपल्या शेजारच्या म्हणली काय तुझं घरले चांगलं चाललंय, सासूले कौतुक चालतं, कशाला राहते एकत्र, काढ बाजूला. तुम्ही ऐकणार का, ए तू नको मला शिकू, माझी सुसासू माझ्या आईसारखं मला जीव लावती, तू नको शिकू. ही सद्बुद्धी असेल का नाही कैकेयीला. कैकेयीने तरी पण रामप्रभूंना वनवासात लावण्याचा का हट्ट धरला, कारण कैकेयी ना हाडाचीच मनापासून वाईट होती. मग तिची मात तिकडे जायला लागलं आपल्याला. कैकेयीची आई ना एवढी वाईट माता मावली. कैकेयीच्या वडिलांचं नाव विजय धोमराजा. आता हा जो विजय धोमराजा होता ना, तो काय होता माहिती का, एवढे त्याने प्रजेची सेवा केली, त्याचा आत्मबळ दृढ झालं, आणि त्याला प्राण्यांच्या भाषा काढायच्या. वाघ काय म्हणतोय, कुत्र काय म्हणतोय, मांजर काय म्हणते, मुंगी काय म्हणते, ही पण त्याला काढायचं. विजय धोमराजा जेवायला बसलाय, त्याची पट्टर आणि त्याला जेवायला वाढले. कैकेयी का वाईट बघा, जेवायला वाढले. विजय धोमराजा जेवतोय, आणि जेवता जेवता तिथं 2 मुंग्या आल्या. त्यातली एक मुंगीने ताटाच्या किनारीवर लागलेलं एक भाताचं शीत तोंडामध्ये धरलं आणि पुढे घेऊन चालली. ती दुसरी मुंगी तिला काय म्हणती, अगं तू वेडी आहे का, त्या विजय धोमराजा येतो, त्याच्या ताटाला उष्ट करायचा अधिकार आपल्याला नाहीये, तो लय मोठा राजा आहे. अगं तो ज्यावेळेस हात धुतो ना, त्यावेळेस आपलं महिन्याचं जेवण होईल एवढं त्या शीत राहतं, तू कशाला त्याच्या ताटाचं उचलून घेऊन चालली. त्याच्यासारखा राजा आपल्याला लाभला, आपलं भाग्य की आपण त्याच्या राज्यात राहतो. आता ही दोघांची भाषा कोण ऐकते, विजय धोमराजा. त्याला किती कौतुक. आपल्या गावातल्या 4 लोकांनी आपलं कौतुक केलं, आपण होतो मीटिंग राहू द्या जरा 10 मिनिटं बसतोच, पार लेच कौतुक चाललंय माझं, म्हणतो का नाही, माझ्या पोराचं लई कौतुक चाललंय, जरा बसतो, जाऊ दे जरा उसाला, जरा उद्या पाणी देऊ असं म्हणतो ना. विजय धोमराजा थोडासा गालात हसला. आता ही गालात हसलेलं कोणी पाहिलं, त्याच्या बायकोनी. विजय धोमराजाची बायको म्हणली, तुम्ही का हसला. विजय धोमराजा म्हणला, जाऊ द्या ग असंच हसलो. नाही तुम्ही हसला का. राजा म्हणला, अगं मी सांगू शकत नाही का हसलो, पण हसलो. ती म्हणले, नाही मला सांगत तुम्ही का हसला. आता तो का सांगू शकत नव्हता माहिती का, त्याला प्राण्यांची भाषा कळायची ना. त्याने जर सांगितलं ना की मी का हसलो, त्या दोघींचं संभाषण, तर तो चतुर्मुख होणार. चतुर्मुख म्हणजे राजा जागच्या जागी मरून जाणार. राजा म्हणला, अगं मी नाही सांगू. नाही मला काय माहिती, तुम्ही हसला का सांगा. राजा म्हणला, अगं मी तुला सांगितलं ना मी का हसलो, मी मरून जाईल, तुम्ही मेलं तरी पण चालेल, पण तुम्ही हसला का. अशी जर एखादी बायको म्हणत असेल तर त्या बायकोच्या पोटी आलेली पोरगी कशी असेल, कैकेयी सारखीच असेल ना. म्हणताय बघताय काय, मग ती म्हणली का हसला, राजाने सांगितलं, राजा चतुर्मुख झाला. विठ्ठल नाम फक्त बघा, परत एकदा सांगतो, देवाचं नाम घेणं. नाम घेतल्यानंतर फक्त देवाची समाधी लागते, देवाचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला शांतता भेटते. एवढं नावाचं महत्व नाहीये. देवाचं नाव फक्त चिंतन करत राहिला ना
2 कोटी वेळा तुमचं नामस्मरण झालं ना, तुमच्या स्वप्नामध्ये देव यायला सुरुवात करतो. 3 कोटी वेळा नामस्मरण झाल्यानंतर तुमच्या विशुद्धाख्य चक्र, इथं जे विशुद्धाख्य चक्र आहे ते विकसित होतं, तुम्ही कवित्व करायला सुरुवात करता. 4 कोटी वेळा तुमचं देवाचं नामस्मरण झाल्यानंतर तुम्हाला देवांची साक्षात दर्शन व्हायला सुरुवात होती. नावाला कमी समजू नका. आणि फक्त दर्शनापुरतं देवाने नावाचं महत्व ठेवलंच नाही, नामाचं महत्व एवढे की तुमच्यात अष्टसिद्धी नोंदीदातासारखी अशी ताकद यायला सुरुवात होती. आपलं रक्त सगळं शुद्ध व्हायला सुरुवात होती फक्त देवाच्या नामस्मरणाने.